ची रेसिपी आहे पौष्टिक असा डाळ पालक। हा डाळ पालक एवढा भारी लागतो ना की लहान मुलं सुद्धा मागून मागून खातील असा हा पौष्टिक डाळ पालक आहे। चवीला अप्रतिम लागतो। रेसिपीला सुरुवात करूया। इथे एक जुडी म्हणजे एक गड्डी पालक निवडून घेतलेला आहे आणि धुवून घेतलाय 2-3 वेळा, निथळून घेतलाय। आता या पालकला बारीक चिरून घ्यायचा, शक्य होईल तेवढा बारीक चिरून घ्यायचा पालक। तर पालक बारीक का चिरायचा ते मी पुढे सांगणार आहे। तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पालक बारीक चिरून घ्यायचा। मी देठाचा भाग घेतला नाही, फक्त पानं घेतलेली आहे। तर पूर्ण एक गड्डी आपण पालक चिरून घेतलेला आहे, त्याची पानं काढून असा बारीक चिरून घेतलाय पालक। जेवढा आपण बारीक पालक चिरू तेवढा छान डाळमध्ये मिक्स होतो आणि शिजतो सुद्धा लवकर। तर आता डाळ पालक बनवतोय त्यासाठी डाळ शिजवून घेतलेली आहे। कुकरला 2-3 शिट्ट्या करून डाळ शिजवून घेतलेली आहे। घोटून घ्यायची, छान मऊ शिजलेली आहे डाळ। 3 डाळी मिक्स करून मी इथे डाळ पालक बनवणार आहे। या वाटीने अर्धी वाटी तूर डाळ, पाव वाटी मूग डाळ आणि पाव वाटी मसूर डाळ वापरलेली आहे। तिन्ही डाळी मिक्स केल्यानंतर 1 वाटी डाळ झालेली आहे आणि ती 1 वाटी डाळ आपण शिजवून घेतलेली आहे। थोडं तेल आणि हळद टाकून आणि थोडंसं हिंग टाकून कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून डाळ चांगली मऊ शिजवून घेतलेली आहे। तर डाळ चांगली घोटून घेतली। आता गॅसवर कढई ठेवली, 2 ते 2.5 पळी तेल घेतलेलं आहे। तेल गरम झाल्यावर अर्धा चमचा जिरं टाकले, 1 चमचा बारीक चिरलेलं आलं, 1 चमचा हिरवी मिरची आणि 1 चमचा लसूण, तीनही 1-1 चमचा आपण चिरून घेतलेलं आहे बारीक। तर डाळ पालकला तिखटपणा येण्यासाठी आपण इथे मिरची घेतलेली आहे। तर 3 मिरच्या मी चिरून घेतल्या होत्या। तर मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे आता 2 कांदे बारीक चिरलेले ते तेलामध्ये परतून घ्यायचे। कांदा चांगला गुलाबी रंगापर्यंत परतून घ्यायचा, खूप जास्त काळपट भाजायचा नाही। तर हे पहा, छान गुलाबी रंगावर आपण कांदा परतून घेतलेला आहे। आता इथे आपण फोडणीसाठी आपण तेल वापरले, तेलाऐवजी तुम्ही तूप सुद्धा वापरू शकता। तुपाने 1 नंबर होतो डाळ पालक। तर आता 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, लाल टोमॅटो वापरायचे पिकलेले, आणि चांगला मऊ होत तोपर्यंत टोमॅटो शिजवून घ्यायचा आहे। टोमॅटो पिकलेला आहे त्यामुळे लवकर मऊ होतो। हवा असल्यास थोडंसं मीठ टाकून परतू शकता, म्हणजे चांगला टोमॅटो चांगला मऊ झालेला आहे, असाच चांगला मऊ होत तोपर्यंत परतून घ्यायचा। आता यामध्ये पाव चमचा हळद, डाळ शिजवताना पण आपण हळद टाकली होती म्हणून इथे पाव चमचा हळद वापरलेली आहे। आता 1 चमचा धना पावडर घेतली आणि 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली। रंगाचं लाल तिखट घेतलेलं आहे। ही अजिबात मिरची पावडर तिखट नसते, फक्त डाळीला छान रंग यावा आपल्या डाळ पालकला म्हणून आपण 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर आणि आता अर्धा चमचा गरम मसाला टाकलेला आहे। तर या डाळ पालकसाठी आपण तिखटपणा येण्यासाठी मिरची वापरलेली आहे आणि गरम मसाला वापरलेला आहे, आणि या डाळ पालकला चांगला रंग यावा म्हणून काश्मीरी लाल मिरची पावडर वापरलेली आहे, यामुळे छान रंग येतो। आता हे चांगलं परतून घ्यायचं। आता आपण जो एक जुडी पालक चिरून ठेवला होता तो टाकायचा आहे। अख्खी एक जुडी आपण वापरलेली आहे, फक्त देठ वापरलेली नाही, पानांचा भाग एक जुडीचा। आता ही दिसताना कढईभर दिसत आहे, पण ही जसजशी पालक शिजत जाईल तेव्हा एकदम कमी होते पालक। तर आपण भरपूर पालक वापरलाय त्यामुळे खूप पौष्टिक होते ही डाळ पालक, आणि मुलं पालक खात नाही तर मुलांना पालक खाऊ घालण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे, आणि मुलांना खूप आवडते ही डाळ पालक। तुम्ही एकदा करून पहा सांगितलेल्या पद्धतीने। तर जसजसा परतत जाऊ आपण पालक तसतसा कमी होत जातोय, शिजत जाईल तसा। हे पहा, पालक सुरुवातीला कढईभर दिसत होता, आता परतून परतून पालक किती कमी झालेला आहे। आता हा परतत असतानाच पालक 80 ते 90% शिजलेला आहे। आता बाकीचा आपला डाळ टाकल्यानंतर शिजतो। तर छान आता पालक परतून घेतलेला आहे। आता आपण जी शिजवून घेतलेली घोटून घेतलेली डाळ आहे ती टाकायची आहे। आता इथे मी 3 डाळी वापरलेल्या आहेत। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे डाळींचं प्रमाण कमी जास्त पण करू शकता, किंवा तुम्हाला एकच डाळ वापरायची असेल तर तुम्ही एक डाळ वापरून सुद्धा करू शकता। 1 डाळ वापरायची असेल तरी वाटीभर डाळ वापरायची, आणि मिक्स डाळी वापरायची असतील तरी सगळ्या डाळी मिक्स करून 1 वाटी डाळ झाली पाहिजे। आता बाजूच्या गॅसवर मी गरम पाणी करायला ठेवलं होतं, ते पाणी टाकलेलं आहे। गरमच पाणी टाकायचं, त्यामुळे डाळीचा स्वाद छान येतो आणि डाळ लवकर शिजते, चव टिकून राहते। तर गरम पाणी टाकल्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीप्रमाणे। आता आपल्याला डाळ कितपत घट्ट किंवा पातळ पाहिजे त्यानुसार पाण्याचं प्रमाण कमी जास्त आपण करून घ्यायचे। ही डाळ जशी शिजत जाईल तसतशी अजून घट्ट होते। तर हे पहा, छान डाळ शिजलेली आहे, डाळीला छान उकळी आलेली आहे।
आता उकळी येत असताना पालक यामध्ये जो थोडाफार शिजायचा राहिला होता तो शिजतो. तर छान उकळून घेतलेली आहे डाळ. आता आपला डाळ पालक तयार झालेला आहे. चांगली उकळी येऊ दिली आणि मग गॅस बंद करायचा. आता मी गॅस बंद केला आहे. आता यावर आपल्याला एक छान तडका द्यायचा आहे, त्यामुळे या डाळ पालकची चव अजूनच वाढते. तर मला थंबनेलसाठी फोटो काढायचा, त्यामुळे मी ही डाळ एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे फोटोसाठी. आता यावर मी तडका देणार आहे. गरम गरम डाळ मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेतली. आता तडका देण्यासाठी मी इथे तूप वापरणार आहे. ज्यांना तूप टाकलेलं आवडत नाही ते तेल वापरूनसुद्धा तडका टाकू शकतात या डाळ पालकवर. पण तूप जर टाकलं तर एक नंबर डाळ पालक तयार होते आणि डाळ पालकचा पौष्टिकपणा अजून वाढतो. तर पोहे खायच्या चमच्याने मी 4 चमचे तूप घेतलेलं आहे तडका पात्रामध्ये. आता ते गरम करून घेत आहे तूप. आता वरनं आपल्याला तडका टाकायचा आहे, त्यामुळे मी गरम करून घेतलेलं आहे. चांगलं कडकडीत तूप गरम करून घेतले 4 चमचे. आता या गरम तुपामध्ये अर्धा चमचा जिरं, 1 चमचा बारीक चिरलेला लसूण आणि तडका मिरची घेतलेली आहे. आता हे छान मिक्स करून घ्यायचं. लसूण करपू द्यायचं नाही. आता मिरच्यासुद्धा चांगल्या परतल्यात, लसूणसुद्धा चांगला फ्राय झालेला आहे. आता वरनं अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर टाकलेली आहे. रंगाचं लाल तिखट, याने रंग छान येतो म्हणून. तर आता हा तडका गरम गरम आपण टाकलेला आहे डाळ पालकवर, त्यामुळे डाळ पालक दिसायलाही छान दिसते. आणि लहान मुलांचं कसं असतं, जर पदार्थ चांगला दिसायला असला तरच मुलं आवडीनं खातात. तर मस्त असा आपण तुपाचा तडका दिलेला आहे. आता हा तडका यामध्ये मिक्स करून घ्यायचा डाळ पालकमध्ये. तडका संपूर्ण डाळीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचा, म्हणजे एक नंबर डाळ पालक तयार होतो आणि दिसायलाही खूप सुंदर दिसतोय. लहान मुलं तर आवडीनं खातात हा डाळ पालक. मुलांना पालक खाऊ घालायचा असेल तर हा एक उत्तम पर्याय आहे. तुम्ही एकदा नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन रेसिपीच्या नोटिफिकेशनसाठी सोबतच बेल आयकॉन प्रेस करा आणि ऑल नोटिफिकेशनला ऑन करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल. तर भेटू पुन्हा. बाय बाय.